तर उंची कशी घेणार, तर सगळ्यात अगोदर जिथे तुमचा एंडचा पेपर आहे तिथे ठेवा आणि तिथून वरती तुम्हाला असा अर्धा इंच लाईन मारायची, अर्धा इंच रेषा मारायची. चॉकची असो कशाची असो, तुम्ही अर्धा इंच काय करसाल, रेषा मारसाल. ही रेषा मारल्यानंतर आता तुम्हाला उंची दिली 13, मग सगळ्या हे अर्धा इंच सोडून द्या आणि इथून इथे 13वर एक मार्किंग करा. ही रेषा 13वरची आहे. त्याच्यानंतर वरती अर्धा इंच काय घ्या, शिलाई घ्या. इकडनं जरा थोडं कन्फ्युज होऊन जाईल, इकडनं घेतो म्हणजे लक्षात येईल. परत एकदा करतोय कारण की तिकडे 2-2, 3-3 लाईन आल्या, त्याच्यामुळे आपण कॅन्सल केले वरती. बघा, सगळ्यात अगोदर इथे अर्धा इंच सोडायचं सगळ्यात खाली. अर्धा इंच सोडले. इथून वरती तुम्हाला उंची घ्यायची आहे. आता उंची किती आपली 13, मग आपण इथे 13वरती पहिली मार्किंग केली अशा पद्धतीने. त्याच्यानंतर वरती अर्धा इंच परत शिलाईसाठी घेतलं. जसं इथे खाली अर्धा इंच शिलाई घेतलं तसं इथे अर्धा इंच शिलाई घेतली आणि ही रेषा अशा पद्धतीने आपण इथे दिली. समजले का, लक्षात आलं का सगळ्यांच्या? बर, हे अर्धा इंच म्हणजे कमरेकडची शिलाई आणि हे अर्धा म्हणजे शोल्डरकडची शिलाई. आता आपल्याला जिथे उंची आली तुमची, इथे उंची आली, इथे काय करायचंय तुम्हाला 5.5 इंच घ्यायचं. किती घ्यायचंय, कंपल्सरी 5.5 घ्यायचं. नंतर मी तुम्हाला सांगेल कमी जास्त कसं होईल, परंतु सध्याचं तुम्ही 5.5 घेतले. आता 5.5 घेतल्यानंतर आता इथून खाली सुद्धा तुम्हाला 5.5ची मार्किंग करायची आणि ही रेषा इथून इथे सरळ द्यायची. अशी काय केली आपण, इथून इथे ही रेषा सरळ केली. आता बघा, हे म्हणजे आपलं शोल्डर आहे, हा म्हणजे तुमचा चेस्टचं माप आहे आणि सगळ्यात खाली म्हणजे कंबर आहे, म्हणजे वेस्ट आहे. बरोबर आहे. हे आपल्याला 3 माप भेटले. पहिलं म्हणजे शोल्डर, दुसरं म्हणजे छातीचं माप आणि तिसरं म्हणजे कंबर. आता इथे 5.5 टाकलं म्हणून आपण इथे पण 5.5 टाकलं. आता आपल्याला इथून इथे पण 5.5 टाकायचं, म्हणजे ही लाईन अशी सरळ येईल. काय होईल, अशी सरळ. काय आली, अशी सरळ आली. सरळ आल्यानंतर आता हे छातीचं माप आहे आणि छाती किती आहे आपली, तर छाती बघा आपली 32 इंचाची छाती आहे. आता 32चा जर चौथा भाग केला तर किती येईल, किती येईल चौथा भाग, 8 चौक 32. बरोबर आहे. या 8 मध्ये आपल्याला +1 करायचं. किती झाले, बस सिंपली इथे 9 इंच टाकायचं. काय करायचं, सिंपल 9 टाका. बर, आता हे 32 होतं, पण याच्या जागेवर जर 36 असतं तर किती आलं असतं, 9 आणि अधिक 1 10. बरोबर आहे. परंतु याच्या जागेवरती ऑड शब्द म्हणजे ऑड असतं, समजा 30चं माप असतं, समजा 30, तर आता 30ला किती आलं असतं, 30ला किती येईल, 7.5. हा, आणि प्लस किती करसाल, 8.5. बरोबर, 8.5 करसाल आणि नंतर मग याच्या पुढे 1.5 इंच वेगळी शिलाई माया घ्यायचा. समजलं का तुम्हाला, चेस्ट मध्ये कसं प्लस होतं, ते चेस्ट मध्ये कसं प्लस होतं हे समजलं सगळ्यांना. ठीक आहे. आता हे झालं आपल्या अंगावरचं माप. ठीक आहे. आता इथून पुढचं जे दुसरं ब्लाऊज आपण घेऊ तर ते ब्लाऊजवरनं कसं घ्यायचं आपण ते पण शिकणार आहोत. परंतु आता सध्याला आपण अंगावरचंच माप शिकतोय. पुढचं जे ब्लाऊज येईल आपलं तर ते शिकणार आपण अंगावरच्या ब्लाऊजवरती आणि ब्लाऊजवरच्या मापावरती. दोन्ही पद्धतीच्या मापामध्ये काय फरक पडणार ते तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही शिकवणार आहे. परंतु सगळ्यात अगोदर आपण हे शिकतोय. आता इथे झालं छातीचा चौथा अधिक 1 1.5 इंच शिलाई. आता एक कंबर किती आपली तर कंबर आहे 27. आता 27चा चौथा भाग काढायला थोडासा हार्ड जातो. तसं तुमचं गणित चांगलं असेल तर तुम्ही ते पण काढू शकता. परंतु आता याच्यात 27 दिलेच नाही, इथे 26 दिले आणि डायरेक्ट 28 दिले. मग तुम्ही 27च्या जागेवर 28चा सुद्धा भाग करू शकता. म्हणजे 7 चौक 28. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला 8. परंतु फिटिंग मारते वेळेस मात्र तुम्हाला कितीची फिटिंग मारावं लागेल, 27चीच. कितीची मारावं लागेल, 27ची. आलं का लक्षात.
आणि नंतर 1.5 इंच शिलाई माळा. इथून याला घ्यायचे आणि इथून एक अशी क्रॉस लाईन, इथून इथे ही क्रॉस लाईन द्यायची. आता हा म्हणजे काय झाला तुमचा हा वाला भाग, तर याला आपण मुंडा सेप म्हणतो. काय म्हणतो आपण? मुंडा सेप. अशा पद्धतीने आपल्याला द्यायचा. एकदम असा येणार आणि असं मिळणार नाही. ठीक आहे, डॉट डॉट करत यायचं असे छोटे छोटे. आपल्याला चांगला दिसतो कसा त्या पद्धतीने आपण बघायचं याला आणि सेप द्यायचा. आता राऊंड मुंडा किती बरं आपल्या ह्या ब्लाउज मध्ये? तर राऊंड मुंडा आहे आपला 15.5 इंच. किती आहे? 15.5. मग 15.5चे अर्धे किती होतील? पावणे 8. पावणे 8 होतील, बरोबर आहे. मग पावणे 8 कोणते आपले? ही 8. मी पेनाने मार्किंग करतो पावणे 8 वरती. हे पावणे 8 आहे आपले. ठीक आहे, हे किती आपले? पावणे 8 आहे. आता हे पावणे 8 तुम्हाला इथं येणं गरजेचं आहे. मग इथे शोल्डरला किती शिलाई जाणार आहे? तर एवढी शिलाई जाणार आहे, बरोबर. एवढी शिलाई जाणार आहे. इथून खाली सोडायचंय आणि इथून पावींचा अलीकडे घेऊन तुम्हाला याला पावणे 8 येतं की नाही हे चेक करायचं. तर इथे आपलं हे माप आलेलं आहे. लक्षात आलं? जर आता याच्या जागेवर जर 8 लागला असतं तर काय करावं लागलं असतं? थोडंसं खाली घेतलं असतं तुम्ही, असं खाली घेतलं असतं. बर, आता हे जर समजा जास्त झालं असतं तर काय करावं लागलं असतं? थोडंसं वर आणावं लागलं असतं याला असं. लक्षात आलं तुमच्या? राऊंड मुंडा कसा कमी जास्त होईल? जर समजा तुमचा 15 इंचाचा असता तर तुम्हाला याला 5 इंच वर आणावं लागलं असतं आणि वरून असा सेप द्यावा लागला असता. जर तुमचा राऊंड मुंडा जास्त आहे म्हणून तुम्ही याच्या खाली 5 इंच घेणार आणि राऊंड मुंडा जास्त घेणार. लक्षात आलं सगळ्यांच्या? पूजा मॅडम समजलं का? पूजा मॅडम आवाज येतो का? समजतंय का? ठीक आहे, नाही समजलं तर काही हरकत नाही, करू आपण बघा. बघा आता इथे आपण काय केलंय, लांबी अधिक 1 इंच घेतलंय, इथून इथे 5.5 घेतलंय, इथे पण 5.5 आहे आणि इथे पण 5.5 आहे. ह्या लाईनला आपण छातीचा चौथा अधिक 1 केलाय, 8 आहे तर 9. ठीक आहे, आणि नंतर आपण 1.5 इंच शिलाई माय घेतली. इथे किती घेतले आपण? हे 1.5 घेतले आणि इथे चौथा अधिक 1. ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय केलं? 8 आहे, याच्यामध्ये प्लस 1 केला, 9 इंच. इथे हे माप टाकलं आपण. याच्या पुढे 1.5 इंच, इथे सुद्धा 1.5 इंच आहे शिलाई माया. इथे आपण कमरेचा चौथा केला, समजा आपण 28 घेतलं, 28चा चौथा 7 प्लस 1 8. ठीक आहे, इथे 8 इंच घेतलं आपण. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ही बॅक साईड बनवली. आता गळ्याची रुंदी ही आपण 2.5 इंच ठेवतो. किती ठेवतो? 2.5 इंच. 2.5 इंच ठेवून आपल्याला याला गळ्याची हाईट घ्यायची. आता गळ्याची हाईट आपल्या चॉईस नुसार, आता मी 10 घेतली, मग 10 कशी घेणार? तर आपण इथून इथे 10 इंचावरती मार्किंग करूया. बघा आता गळा रुंदी करायची कशी, तर बघा इथे किती आहे? 2.5. किती आहे? 2.5. तर इथे किती आलं पाहिजे? 3. 3 इंच. म्हणजे याने काय होतं, गळा असा व्यवस्थित पैकी ब्रॉड दिसतो. काय दिसणार? ब्रॉड. जर तुम्हाला ब्रॉड नको असेल तर मग 2.5 इंच येईल, परंतु शक्यतो गळा हा ब्रॉडच घ्यायचा असतो. ठीक आहे, जास्त क्लोज गळा घ्यायचा नाही. ठीक आहे, आणि इथून आपण व्यवस्थित पैकी हा गोल गळ्याचा आकार देणार आहोत. समजलंय का? कापू आता ही बॅक साईड. ओके, चालेल. आपण इथून याला कट करून घेऊया. काय म्हणला? गळा 10 इंच घेतला आपण. काय म्हणला? हा पाठीमागचा भाग आहे, हा सध्याला पाठीमागचा भाग आहे. आपण पुढचा 7 इंचाचा गळा घेतलेला आहे. म्हणजे अजून केला नाही, आपण करणार आहोत. ठीक आहे, हा झाला राऊंड मुंडा. आता याला आपण घेऊया आणि पुढच्या भागावरचं पण. आता फ्रंट भाग किती सोपा बनला.
फ्रंट किती सोपा असतो. तुम्हाला फोर्टक्स आलाय का परत समजून सांगायचं, सांगा बरं. फोर्टक्स समजला का परत सांगावं लागेल, सगळेजण सांगा. सर्वांना फोर्टक्स समजला का परत समजून सांगायचंय? सर बोला ना. उंची कमी घेतली ना, आता माझी उंची 13 आहे, बर. तर टच पॉइंट 11 आहे. अच्छा, जो तिरका टच येतो ना आपला, ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, चालेल. आपण आता ठीक आहे, आज आपण त्याच्यावरतीच अभ्यास करूया, आपण पुढे नाही जाते. ठीक आहे, कारण की तो पण खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे. तुम्ही जो मला सांगितलं तो, हा तर आपला गळा आहे. आता हे तुमचं स्वतःच मेजरमेंट आहे आणि तुम्हाला तो प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, आता बघ याला करायचं कसं, सगळ्यात अगोदर आपण याला छापून घेऊया. हे बघा, इथे मी याला असं ठेवलंय, याला मी असं ठेवलंय इथे. फोर्टक्स शिकवतोय मी तुम्हाला आज परत एकदा. ठीक आहे, परत एकदा, म्हणजे पहिलाच दिवस समजून चालायचा आपला आजचा. आपण पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आपण जे शिकतोय ते शिकतोय आज. बघा, इथून आपण याला आहे तशी मार्किंग करायची, आहे तशी, याच्यामध्ये काही चेंज करायचं नाही. याला तुम्ही असं घेतलंय, इथून याला डॉट डॉट करायचे. बरोबर आहे, ती मार्किंग. इथून इथे गळ्याची रुंदीची मार्किंग दिली आपण. आता ही मार्किंग नाही करायची आपल्याला, गळ्याची मार्किंग करायची नाही. मुंड्याची मार्किंग केली. इथून हा भाग आपल्याला काय करायचंय, कमरेसारखा नाही घ्यायचा. तर इथे किती माप आहे बघा, हे टोटल हे आहे 10.5. तर तेच 10.5 तुम्हाला इथे टाकायचं खाली सगळ्या पेपरवरती, आणि इथे एक सरळ लाईन द्यायची. काय करायची, सरळ लाईन द्यायची. म्हणजे हा भाग काय करायचा आपल्याला, सरळ करायचं, स्ट्रेट करायचं, बस. बरं, आता एवढं करायला कोणाला काही प्रॉब्लेम येणार आहे का, कुणाला काही अडचण आहे का एवढंच माप टाकायला? आपल्याला बॅग तर आपण केलीच आहे, परंतु आता बॅगला काय केलं, फक्त आपण याच्यावरती ठेवलं आणि ठेवून एक सरळ मार्किंग केली, बरोबर आहे, आणि याला आपण बाजूला काढलं. आता याच्यामध्ये आपल्याला फोर्टक्स शिकायचा. मग फोर्टक्स कसा शिकणार, आता काहींकडे हे नाही. मी आज तुम्हाला पीडीएफ करून पाठवतो याची, मला पाठवणं नाही झाली तुम्हाला. ठीक आहे, आज मी पीडीएफ करून पाठवतो. तर आता बघा, लक्षात घ्या, हा येल्लो कार्ड आहे, हा येल्लो कार्ड तुम्हाला आज पीडीएफ करून येईल सगळ्यांना. ठीक आहे, आता तो नॉर्मल फोटो तर आहे तुमच्याकडे, परंतु आज मी तुम्हाला अशा पद्धतीची पीडीएफ करून पाठवतो, जेणेकरून तुम्हाला झेरॉक्स मारायला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता याच्यामध्ये असे कप्पे दिलेले असते बघा, संख्या म्हणजे सगळे छातीचे माप झाले. ह्या संख्येचा दुसरा भाग, ह्या संख्येचा तिसरा भाग, ह्या संख्येचा चौथा भाग, ह्या संख्येचा 6वा भाग, ह्या संख्येचा 8वा भाग, ह्या संख्येचा 12वा भाग. आता चेस्ट किती आपली 32 आहे, बरोबर आहे. चेस्ट किती 32. आता 32च्या ह्या सगळ्या शेवटच्या बॉक्समध्ये जायचं, म्हणजे याच्या सोडून याच्यावाले. म्हणजे आता हे किती आहे, हे 2 + पाऊण. 2 कुठे आपले, तर बघा हे 2 आहे, 2 नंतर पाव, अर्धा, पाव. याला किती म्हणू आपण, याला आपण 2.25 म्हणणार का, 2.5. याला आपण 2.25 म्हणणार का, ते 2च्या पुढे आहे. पुढे आहे, 2च्या पुढे आहे, म्हणून आपण 2.25 म्हणणार आपण याला. आणि हे 2.25 जे आहे तर आपला 12वा भाग असतो. काय असतो, 12वा भाग. मग समजा आपण इथे 2.25 12वा भाग आहे, तर त्या अगोदर आपल्याला काय करायचंय, इथे 1.5 इंचाची एक अशी मार्किंग करायची इथे आणि इथे, आणि इथे एक अशी सरळ रेषा द्यायची. त्याच्यानंतर जो तुम्ही 12वा भाग अधिक 1 इंच केला, तो तुम्हाला इथे मार्किंग करायचा. इकडनं इकडे अर्धा इंच घ्यायचंय तुम्हाला, आणि इकडनं इकडे अर्धा. बघा कुठे घेतलंय तुम्ही, जो छातीचा 12वा भाग अधिक 1 इंच आहे, इथे तुम्ही काय केलाय, याच्या अलीकडे अर्धा इंच घेतलंय व याच्या पलीकडे अर्धा इंच घेतलंय. मग आता इथे तर हा घेतला, मग इकडे कुठे नेणार तुम्ही, ते तुमच्याकडे नाहीये. मग मी तुम्हाला डॉट उंची सांगितली. डॉट उंची किती घेतली आपण, 9.5 इंचाची. मग आता डॉट उंची म्हणजे काय, ते बघा, डॉट उंची म्हणजे हा आपला शोल्डरचा भाग, ते इथून बॉडीचा जो पॉइंट आहे आपला, इथून जो बॉडीचा पॉइंट आहे, याला आपण डॉट उंची म्हणतो. काय म्हणतो, डॉट उंची. आणि ही डॉट उंची आपली 9.5 इंचाची आहे, म्हणून आपण इथून इथे 9.5 इंचावरती मार्किंग केली. बघा,
कितीवर केली? 9.5 इंचावरती मार्किंग केली आणि इथून एक अशी स्ट्रेट लाईन. समजले? एवढं समजलं सगळ्यांना? समजलं का परत सांगावं लागेल? काय म्हणला? बर, आता हे माप घेतलं आपल्याला. आता हा टक जो आहे ना सरळ इथपर्यंत आणायचा. सर 1 इंच आहे का तो टक्स? अर्धा अर्धा आहे. इकडनं इकडे अर्धा, इकडनं इकडे अर्धा, म्हणजे दोन्ही मिळून 1 इंच आहे. किती? दोन्ही मिळून इकडे असा हा आणि इकडे असा. बरोबर आहे. आता हे झालं. आता आपल्याला याचे बाकीचे 3 टक्स काढायचे, पण त्या अगोदर आपण काय करू? गळ्याची हाईट घेऊ. आपण गळा आता 7 इंचाचा आहे. आपण 7 इंच पहिला गळ्याची मार्किंग करून घेऊ. आणि इथून आपण याला व्यवस्थित पैकी हा शेप घेऊ. काय केला आपण? हा शेप दिला. आता आपल्याला इकडनं इकडे काय करायचं आहे? 1.5 इंच घ्यायचं आहे आणि इकडनं इकडे 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि इथून क्रॉस मध्ये आपल्याला 2 इंच घ्यायचं. बघा, लक्षात ठेवा, क्रॉस म्हणजे कसं? तर हे आपलं सरळ आहे, हे सरळ आहे. याच्या 1.5 इंच ह्या साईडला आणि तो टक्स आपण इथून क्रॉस मध्ये 2 इंचावर मोजणार. कितीवर मोजणार? 2 इंचावर. बघा, पहिला टक्स तुम्ही काढलाय. दुसरा टक्स जो आहे तर तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग केला, मग त्याचे इकडे 1.5 इकडे 1.5 व हा सरळ करून इकडे 1.5 इंचाच्या अंतरावर 2 इंच घ्यायचं. किती घ्यायचं आहे? 2 इंचावरती. आता हा टक्स काय होतो? हा टक्स इथेच मिळणार आपला. परंतु तुम्हाला प्रश्न पडेल की हा किती इंचाचा आहे? बरोबर आहे ना? तर हा असतो इकडे 1/2 इंच, इकडे 1/2 इंच, दोन्ही साईडला काय? 1/2 इंच. इकडनं इकडे 1/2, इकडनं इकडे 1/2. आणि त्याच्यानंतर हे एक टक्स झाला, हा एक टक्स झाला. एक टक्स आपला इकडे मुंड्याच आहे, म्हणजे असं थोडा असं क्रॉस आहे. हा सुद्धा टक्स तुम्हाला इकडे 1/2 इंच घ्यायचे आणि इकडे 1/2 इंच घ्यायचे. काय केलं तुम्ही? इकडे 1/2, इकडे 1/2. हा पण 1/2 इंचाचा, 1/2 अर्धा, 1/2 अर्धा. आता हा इकडचा एक टक्स राहिला, तर इथे जे 1.5 इंच घेतलंय त्याच्यावरती परत एकदा 1.5 इंच घ्यायचं. काय करायचंय? हे बघा, पहिला 1.5 इथे केला तुम्ही मार्किंग, परत एकदा 1.5 इंच याच्यावर मार्किंग करायचं आणि इकडे 1/2 इंच मार्किंग, इकडे 1/2 इंच मार्किंग घ्यायचं आणि इथून इथे अशा पद्धतीने सरळ एक लाईन द्यायची. इकडनं इकडे परत एकदा तुम्हाला मार्किंग करायची आणि इकडनं इकडे मार्किंग करायची. समजलंय? इकडनं इकडे 1.5, इकडनं इकडे 1.5. हा पहिला 1.5, त्याच्यावरती हा दुसरा 1.5. हा इथली इथे मार्किंग होईल, हा मुंड्यामध्ये जाईल. ठीक आहे. आता राहिलं काय? आता इथे योगपट्टीचा आकार असतो, ज्याला तुम्ही क्रॉस पट्टी पण म्हणता. ठीक आहे. याचा योगपट्टीचा आकार हा येतो आपला 1 इंचाचा. किती इंचाचा येतो? 1 इंचाचा. आणि हा 1 इंचाचा आकार आपल्याला इथे अशा पद्धतीने द्यायचा. समजलं का? समजलं का इथे? ओके. बघा, आता ही जरी नाही समजलं तर ही रेकॉर्डिंग तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. याला बघायचंय आणि तुम्हाला मार्किंग करून दाखवायची. आता हे तर झालं आपला पाठीमागचा शेप. आता आपल्याला समोरचा एक शेप असतो बघा, सगळ्यांना माहिती आहे का फ्रंटला समोरचा शेप असतो म्हणून. ठीक आहे. तर तो शेप आपल्याला इथून इथे 1/2 इंचावर घ्यायचा. कितीवर घ्यायचा? 1/2 इंच कमी या टचच्या मध्ये. आणि इथून आपल्याला इथपर्यंत सरळ यायचं आणि थोडा थोडा गॅप द्यायला स्टार्ट करायचं. काय करायचं? थोडा थोडा गॅप द्यायला. आपण आणून याला मिळून दिला. आता इथून तुम्हाला याला लगेच कमी करायला स्टार्ट करायची. असं करून याला 1.5 इंच जिथे आहे तिथेच आणून मिळवायचं. कुठे आणायचे? 1.5 इंच मार्किंग जिथे आहे तिथे आणून मिळवायचं. म्हणजे आपली ही फिटिंगची मार्किंग ज्याला म्हणतो आपण, तिथे आणून मिळवायचे आणि आपल्याला इथून कापून घ्यायचं. आता हा झाला आतला शेप आपला. परंतु आता मॅडमचं म्हणणं काय आहे?
हे तर बेसिक ब्लाऊज आहे आपलं, ठीक आहे, जे बेसिक आहे. आता तुमचं म्हणणं काय की माझी उंची, तुमची उंची किती आहे? 13. 13 आहे, ठीक आहे. तर आता ही 13 अधिक 1 14 आपण घेतली. समजा आपण डॉट उंची किती आहे तुमची? 11. 11 आहे. आता बघा प्रश्न हा पडतो, आता हे माप जे आपण घेतलंय तर हे मुलीचं माप आहे, समजा तिचं माप सुद्धा 13 आलं आणि तिची डॉट उंची 9.5 आहे, म्हणजे तिचा डॉट बरोबर आला. परंतु आता प्रश्न हा येतो की आता तुमची डॉट उंची एवढी नाहीच आहे. 9.5 तुमची डॉट उंची आहे का? तर नाहीये. तुमची डॉट उंची किती आहे? 11. किती आहे? 11, म्हणजे इथे आहे. कुठे आहे? इथे आहे. मग आता तुम्हाला डॉट एवढा चालतो का? आता तुम्ही आतापर्यंत ब्लाऊज बघितले तर काही काही कशाला एवढे आपले डॉट मारलेले असतात, छोटे छोटे काय केलेले असतात? डॉट मारलेले असतात. तर आपल्याला छोटे छोटे डॉट नाही पाहिजे, म्हणजे बॉडी आपली जाड आहे, म्हणजे जास्त आहे, आणि बॉडी जास्त आहे, तर एवढसा डॉट तिथे ऍडजस्ट होणार आहे का? तर अर्थातच नाही होणार. मग आपल्याला काय लागतो इथून इथे हा डॉट किती लागेल आपल्याला? तर आपल्याला कमीत कमी हा डॉट 2.5 इंचाचा लागतो. किती? 2.25 ते 2.5. किती लागेल? 2.25 ते 2.5. मग आता इथे घेणार कसा तुम्ही 2.25 ते 2.5? तुम्ही तर माणसाने इथे योगपट्टी आली, बरोबर आहे. तर याच्यामध्ये घेत्या वेळेस लक्षात ठेवायचं, इथून क्रॉसमध्ये 2.5 वरती मार्किंग करायची, अशी क्रॉसमध्ये या अर्धाच्या, आणि इथून ह्या क्रॉसमध्ये 2.5 इंचावर मार्किंग करायची. केलीये? समजलं का? आणि हा सेट अशा पद्धतीने आणायचा. काय करायचं तुम्हाला? हा सेट अशा पद्धतीने घेऊन. लक्षात आलं का? योगपट्टी कसं घ्यायचं? हा, इथून खाली म्हणजे बॉडीला काय मिळणार? ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालणार तो परत इथे येणार. काय होईल? ब्लाऊज घातल्यानंतर तो परत आहे. मग आता तुमच्या मनात येईल की योगपट्टी एवढीच घ्यायची का? तर योगपट्टी तुमची इकडे आणि इकडे मोजले जाणार, इथे नाही मोजले जाणार. आता इथे जेवढी येईल, समजा ही किती आहे? 1.5 आहे, याच्यामध्ये 1 इंच शिलाई माया मिळवली, किती झाली? 2.5. तर मग इकडे 2.5 आणि इकडे 3.5 निघेल, आणि इथून स्ट्रेट निघेल. ज्यावेळेस आपण फ्रंटला योगपट्टी लावू त्यावेळेस फ्रंटपेक्षा आपला ब्लाऊजचा फ्रंट साईड, सॉरी बॅकपेक्षा हा फ्रंट साईड आपला एवढा जास्त येईल, म्हणजे इथून एवढा. काय येईल हा? कारण की बॉडी जी आहे तर खाली आहे, आणि डॉट उंची जिथं पाहिजे तिथं नसून ही जास्त खाली आहे, आणि जास्त खाली असल्यामुळे जर आपण एवढंच माप घेतलं तर हे ब्लाऊज काय होईल? पूर्ण बॉडीवरती चढेल. काय होईल? बॉडीवरती चढेल. आणि बॉडीवरती चढल्यामुळे काय प्रॉब्लेम येतो तुमचा माहितीये का? तुमचं शोल्डर पुढे येतं, बरोबर आहे का? पुढे ओढल्या जाईल. आणि मोस्टली सगळ्यांचा प्रॉब्लेम जो बॉडीला जास्त असतो तर हा खूप असतो, की जो टक्स म्हणजे जो आपला शोल्डर असतो, जसं की आपला हा शोल्डर आहे, तर शोल्डर कुठे बसायला पाहिजे? तर शोल्डर इथे बसायला पाहिजे, बरोबर आहे. तर शोल्डर इथे न बसता शोल्डर इथे बसतं. काय होतं? पुढे येतं, आणि मग वारंवार उचलून तुम्हाला त्याला काय करावं लागतं? वरती ठेवावं लागतं, बरोबर. असं होतंय तुम्हाला. तर हा जर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर हा प्रॉब्लेम तुम्हाला समजणं गरजेचं आहे. समजलं का? आणि मला तरी नाही वाटत की तुम्हाला आतापर्यंत कोणी हे पॉइंट शिकवले असतील. किती जणांना हे पॉइंट शिकवलेले आहे? कोणी एखादं की ज्याला हे पॉइंट शिकवले अशा पद्धतीचे? महत्वाचा मुद्दा हे असतो, शिकवणारे भरपूर मिळतील तुम्हाला, परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये खोलामध्ये कोण नेऊ शकतं? तर तुम्हाला जे अशा पद्धतीचे जे शिकवतील तर ते तुम्हाला पाहिजे ती माहिती देऊ शकतात डीपमध्ये. आणि हे काम आपण ऑफलाईन नाही करता, ऑनलाईन मध्ये करतोय, जेणेकरून तुम्हाला छोट्यातला छोटा पॉइंट समजला पाहिजे की आपण कशा पद्धतीने. बघा आता इथे समजा माझा डॉट आहे, आता तुम्ही काय म्हणसाल की माझी 11 इंचाची डॉट उंची आहे, ठीक आहे, आणि तुम्ही 11 इंचने घेतलं, इथं घेतलं, तर ब्लाऊज बसणार आहे का? नाही बसणार. जिथे डॉट आहे डॉट तिथेच न्यावं लागेल तुम्हाला. वरती आणून चालेल का? नाही चालणार. मग आता तुमचा डॉट इथे बसणार होता हा, तर तो कुठे बसला असता? जर हा घेतला असता तो बसला असता इथे, बरोबर आहे. आणि इथे बसला असता तर ब्लाऊज खालून वर ओढणार, म्हणजे वरती जाणार, आणि वरती जर गेला तर मग तो बॉडी ओढून घेणार खाली, आणि मग तो इथला इथे येणार. ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवायचं, आणि अशा पद्धतीने तुम्हाला याला कट करायचं राऊंड मध्ये.
हे बघा योगपट्टी ही तुमची अशी अशी कटली. आणि आपलं जर नॉर्मल जर माप असतं तर आपण कुठून कापलं असतं? इथून असं कापलं. आता हे तुमचं डिफरंट माप आहे म्हणून आपण खालून कापलं. बोला ना, बोला. इथून साईडनी ब्लाऊज का उचलला जातो? साईडनं म्हणजे इकडे नाही उचलणार ना मॅडम ब्लाऊज. नाही उचलणार ब्लाऊज. आता तुम्ही बनवा, माझ्या पद्धतीने बनवा, ठीक आहे. आणि मग सांगा मला जर तुम्हाला हा जर प्रॉब्लेम आला तर. मी तुमच्या पद्धतीचा एक शिवला मी. बर. जर शिवला बर. हे प्रॉब्लेम आले तरी पण मी एक शिवला. हा छान. छान बसला ना. आता बघा, आता तर तुम्ही समजा नवीनच काम करताय, म्हणजे तुम्ही एकच ब्लाऊज शिकलात माझ्याकडनं. जसं तुम्ही पुढे शिकत जासाल तसं तुम्ही डीप मध्ये जासाल. आलं का लक्षात? आणि जसं डीप मध्ये जासाल तशी तुमची आणखीन जास्त फिनिशिंग यायला स्टार्ट होऊन जाईल. नॉर्मली तुम्ही आता बनवला तर त्याच्यामध्ये थोडेफार प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण का तर तुम्ही पहिलाच ब्लाऊज शिकलाय आणि पहिल्याच ब्लाऊज मध्ये तुम्ही ट्राय करताय. ज्यावेळेस आता आपण हा दुसरा ब्लाऊज घेतोय, म्हणजे तोच घेतोय पण आपण दुसऱ्यांदा परत एकदा समजून घेतो. कारण का तर तुम्हाला याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आले ते झाले आपल्याला इथे समजून घ्यायचे होते. जसं की तुम्हाला एक प्रॉब्लेम होता की माझी डॉट उंची 11 इंचाची आहे. उंची तर हीच आहे परंतु डॉट उंची 11 आहे, तर मग इथे टक्सच उरत नाही. आता पहिलं टक्स किती उरला असता जर इथून इथे एवढूसा किती उरला असता? 1.5 इंच उरतो की नाही काय माहिती. 1.5 इंच उरला असता. तर आपल्याला हा टक्स कमीत कमी किती पाहिजे? 2.5 इंच, 2.25 ते 2.5 इंच. इकडनं पण आपल्याला किती पाहिजे? 2.25 ते 2.5 इंच. हा टक्स तुम्हाला समजला आज, ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीचं ज्यावेळेस मेजरमेंट येईल तुमच्याकडे तर तुम्हाला हे नक्कीच कळेल, ठीक आहे. याच्या पुढे आपण या गोष्टी शिकत राहू, काही अडचण नाहीये. परंतु आता सध्याच आपण याला शिकतोय. सर ऐका ना, बोला ना. आपण जे असं आता बॅक साईडला कसं रेषा मारून आपण केलं ना, हो. तर फ्रंट साईडला पण आपण रेषा मारून नाही केलं ना, आता जो तिरका हे आहे ना टक्स, हा वाला. तर तो साईडने येतो. नाही हा क्रॉस येणार ना असा. मुंडा धरायचा. हा हे वाला ना, साईडला येतो म्हणजे साईडने येतो. म्हणजे जेव्हा आपण रेषा मारून करतो ना, जसं आता हे केलं ना, तो साईडने येतो असा. नाही, हा येऊ द्या ना. याचा काही प्रॉब्लेम नाही, याचा काही प्रॉब्लेम नाही, याचा काही प्रॉब्लेम नाही. हा फक्त साईडला नाही गेला पाहिजे. हा साईडलाच असतो, हा साईडलाच असतो. मेन टक्स हा आहे, मेन बॉडीचा टक्स, म्हणजे मेन आपली ही बॉडीचा टक्स जो असतो हा आहे. हा बोला ना. हा आहे तो खालचा जो टक्स सांगितला तुम्ही 2.25 ते 2.5 पाहिजे, तो कंपल्सरी तेवढाच पाहिजे 2.25 किंवा 2.5. आता बघा, जर वाढलं, डॉट उंची जर वाढली तर तो टक्सचा बदल होणार ना. आता बघा, तुम्हाला एक टीप दिलेली आहे. टीप कशामध्ये आहे तर बघा, याची तुम्हाला आता मी पाठवतो, तुम्ही झेरॉक्स मारले की नाही काय माहित नाही. आता बघा याच्यामध्ये काय आलाय, नियम क्रमांक 5वा, नियम क्रमांक 6वा, नियम क्रमांक 7वा, ठीक आहे. त्यानंतर नियम क्रमांक 8वा, ठीक आहे. आता इथे नियम संपले सगळे. आता याच्या खाली काय दिलेलं आहे? कटोरीचं माप सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे जे आहे तर डॉट उंचीची अंतर किती घ्यायचं, चेस्ट गॅप उरला तर ते दिलेलं आहे, ठीक आहे. आता इथे काय दिलंय बघा, इथे बघा, इथे काय दिलंय तर इथे दिली टीप. काय टीप मध्ये काय सांगितलं? डॉट लांबी 3.5 इंचापेक्षा जास्त ठेवू नये, म्हणजे 3.5 इंचापेक्षा जास्त नाही पाहिजे. जे आता तुम्ही प्रश्न करता ना की डॉट उंची वाढलं तर काय करायचं, बरोबर आहे. तर ती 3.5 इंचापेक्षा जास्त नको. त्याच्यानंतर पुढे काय दिलंय? जास्त ठेवू नये व कमीत कमी, आज आपण शिकलो आता कमीत कमी वाला. कमीत कमी किती सांगतोय हा? 2.25 ते 2.5 इंच. काय सांगतोय? 2.25 ते 2.5 इंच राहणे गरजेचे आहे. म्हणजे आजचा फॉर्म्युला आपला इथे काम करतो. समजते का? म्हणजे तुम्हाला कमीत कमी आणि जास्तीत जास्त दोन्ही दिलेलं आहे. मग ज्यावेळेस आता जास्त डॉट लांबी येईल त्यावेळेस तुम्ही काय करसाल? कोणी सांगू शकत? त्यावेळेस आपल्याला योगपट्टी, त्यावेळेस आपल्याला योगपट्टी मोठी घ्यावं लागेल. काय करावं लागेल? आता समजा इथे होतं असे, ठीक आहे. तर जिथे 3.5 येईल तिथे लाईन देऊन तुम्हाला योगपट्टीची साईज वाढवावी लागेल. समजलंय का? तर अशा पद्धतीने तुम्हाला याला करायचं. आता योगपट्टी शिकू आणि उद्या वाटलंच तर आपण एकदा ते घेऊया. जास्त डॉट आला तर काय करायचं. आता एकदम एवढं जर सांगितलं तर तुमच्या डोक्यात काय बसणार नाहीये, ठीक आहे. त्यामुळे आपण काय करू,
ते उद्या शिकू. आता आपण योगपट्टी शिकून घेऊया. काय शिकूया? योगपट्टी. ठीक आहे. आता हे कसं तयार होणार? तर हे तुमचा पूर्ण बॉडी असते आणि बॉडी ही पूर्ण तुमची टच मारल्यानंतर पोफ येणार. त्याच्यामध्ये काय होणार? पोफ येणार. तेव्हा आता हा समजा आपण 4 टक्स बनवलेला ब्लाउज आहे. हा 4 टक्स आहे. आपण याचे सगळे टक्स लॉक केले. टक्स लॉक केल्यानंतर बघा बॉडीचा इथे पोफ तयार झाला. काय झाला? बॉडीचा पोफ तयार झाला. म्हणजे हे टक्स आपण पूर्ण कापले आणि लॉक केले. दाखवू का लॉक करून तुम्हाला? हे लॉक करून दाखवू का? बोला बोला लवकर, दाखवू का? काय म्हणलात? नाही दाखवलं तरी चालते. ठीक आहे, पण दाखवून देतो. चला बाकीच्यांना दाखवतो. चला हे बघा इथे कापलं, याला घेतला, इथे लॉक केला. तर आपण हा घेऊया, याला स्टिच केला. बघा इथे बॉडीचा आकार तयार होईल. ठीक आहे. आता आपण हा घेतलाय, बघा टक्स मारल्यानंतर इथे तुमचा बॉडीचा पूर्ण गॅप तयार झाला. समजलं? अशा पद्धतीने टक्स मारून झाले आपले की इथे बॉडी आपली आपोआप तयार होईल. आता हा तर गंज अर्धा इंचाचा आहे, पण ह्या बाकीच्या टक्सनी काय केलं? इथे पफ दिला. काय केला? पफ. म्हणजे अर्धा, हा अर्धा, एक, हा अर्धा, ठीक आहे, 1.5 आणि हा 1, म्हणजे टोटली 2.5 इंचाचा इथे टक्स तयार होतो. किती? 2.5 इंचाचा. आणि 2.5 इंचाचा टक्स झाल्यानंतर आपली पूर्ण बॉडी इथे अशा पद्धतीने तयार होते. आता आपल्याला याच्यामध्ये योगपट्टी शिकायची. आता योगपट्टी कशी? बोला ना. तो जो मधला टक्स आपण टक्स पॉइंट प्रमाणे कमी केला. हा कोणता? हा म्हणताय का? हा काय म्हणताय? प्रमाणे कमी केला तर हे बाकीचे पण कमी करायची का किती जास्त? नाही, हे तर सगळे कंपल्सरी तुमचे पाव इंचाचेच राहतील. हे तिन्ही. हाच फक्त वाढू शकतो, कमी होऊ शकतो. जे उंचीला जिथं आहे ना तिथे जास्त. हे बाकीचे हे बघा, तुमची जर डॉट उंची इथं आली तर ही रेषा सुद्धा इथेच येणार आहे. आले का लक्षात? आणि ही रेषा जिथे येईल तिथेच हा टक्स येतील आणि तिथूनच हा पण 2 इंच वर जाईल. टक्स खाली आला ते टक्स पण खाली येतील असे, आणि हा टक्स पण इथून खाली येणार. इकडे तिरक्या रेषेचं अंतर खूप कमी. नाही, सरळ जरी आलं तरी काही हरकत नाहीये. सरळ जरी आलं तरी काही हरकत नाहीये. ठीक आहे, सरळ आलं तरी काही हरकत नाही. इथे झाला. आता टक्स मारून झाले. आता योगपट्टी काढायची कशी? आता आपल्याला योगपट्टी काढायची कशी? कुठे गेले ते? हा, आपल्याला योगपट्टी काढायची कशी? तर लक्षात घ्या, याला ठेवायचं याच्यावर. इथे तुमचं हे पूर्ण काय मुंडा आहे, याला याच्यावर व्यवस्थित ठेवायचं असं. बघा दिसतंय तुम्हाला हा सेप, आतला सेप, इथून इथे अंतर. ठीक आहे. आणि इथून इथे मोजायचं किती भरतंय. बघा हे 1.5 इंच. किती भरतंय? 1.5. 1 पॉईंट जास्त भरतंय. ह्या 1.5 मध्ये तुम्हाला 1 इंच ऍड करायचं. किती झाले? 2.5. किती झाले? 2.5. आणि आता तुम्हाला इथे 2.5 इंचाची योगपट्टी काढायची. मग 2.5 इंचाची योगपट्टी कशी निघेल? तर बघा मी तुम्हाला इथे 2.5 इंचाची योगपट्टी दाखवतो. बघा पहिलं काय करू आपण? इथे 2.5 इंचावर मार्किंग करू. ठीक आहे. आणि इथे एक 2.5 इंचावर मार्किंग करू. ठीक आहे. ही रेषा आपल्याला काय करायचं? इथून इथे अशी स्ट्रेट द्यायची. काय करायचं आपल्याला? स्ट्रेट दिली. आता तुमचा योगपट्टीचा आकार, हा तुमचा इथे आकार दिलेला आहे बघा तुम्ही योगपट्टीला, बरोबर आहे ना? इथे काय केलं तुम्ही? 1 इंचाचा आकार दिला. मग हा आकार तुम्हाला इथे 1 इंच वरती घ्यायचा आहे. म्हणजे हा वाला. कोणता? हा वाला. 1 इंच वर घेतला.
आता हा टक्स कुठपर्यंत आलाय तर बघा इथून इथपर्यंत हा टक्स आलेला इथपर्यंत. तर हा टक्स असेल असं इथून असं एवढं आहे. आता हे काढायचं किती तर हे जेवढं अंतर आलंय हे जेवढं अंतर आलं 9.5 समजा ठीक आहे. तर इथे 9.5ची आपली योगपट्टी काढायची आणि इथे एक रेषा अशा पद्धतीने द्यायची. आणि इथून काय करणार तुम्ही याला व्यवस्थित पैकी अशा पद्धतीने कापून घेणार. समजलं तुम्हाला योगपट्टी कशी निघाली? ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला आपण आज जर तुमचा डॉट लांबी कमी असेल तर अशा वेळेस समजा डॉट उंची जर जास्त वाढली आणि हा जर अंतर कमी येत असेल तर याला तुम्हाला कशा पद्धतीने खालील शेप घ्यायचा हे आज आपण शिकलो. उद्या आपण शिकणार हाच ब्लाऊज परत एकदा की ज्यावेळेस तुमची डॉट उंची कमी असेल म्हणजे काय लुकडी लेडीज असेल आणि हाईट जास्त असेल. काय डॉट उंची जर 9 आहे आणि हाईट समजा त्यांची 14 इंचाची आहे तर हा डॉट काय होणार जास्त लांब होणार. मग अशा वेळेस ह्या डॉटला कसं ऍडजस्ट करायचं उद्याच्या त्यात आपण हे शिकणार आणि नंतर आपण कटोरी ब्लाउज शिकणार. ठीक आहे. लक्षात आलं का? चालेल. तर अशा पद्धतीने आज आपण मीटिंग आजची इथपर्यंतच घेऊया कारण की मी परत ते जर घेतलं तर परत लक्षात नाही राहणार. त्यामुळे आज आपण इथपर्यंत शिकू. बाकीचं जे आहे तर आपण उद्या शिकणार आहोत. ठीक आहे. चला. बाकी आता काही कोणाचे प्रश्न असेल तर तुम्ही करू शकता.